सर्वांना नमस्कार। तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक खेळ खेळणार आहोत। तर या खेळाद्वारे तुम्ही आपल्या जे लहान मुलं आहेत त्यांना 1 ते 100 पर्यंतचे अंक कशा प्रकारे आपण त्यांना सहजपणे खेळाद्वारे शिकू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही लहान मुलांना बेरीज आणि वजाबाकी या गोष्टी कशा शिकू शकतो खेळाद्वारे मुलांना चांगल्या पद्धतीने या गोष्टी समजतात आणि त्यांना कळत सुद्धा नाही की आपण काय अंक त्याच्यानंतर वजाबाकी बेरीज या गोष्टी शिकता। चला बघूया आपण कशा पद्धतीने हा खेळ खेळायचा पर्यंत लिहिलेला आहे। दिसत आहे तुम्हाला? 1 2 काउंट करा पहिले। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 कुठे आहे मी? 30 31 32 33 34 35 36 37 52 53 54 55 56 तू चालणार चल जा दे। आपल्या गडीसाठी तुम्हाला डायस फेकायचा आहे। आता बघा लक्षात येईल का? डायस फेकणार। डायस फेकल्यानंतर जेवढे अंक येईल तिथे 1 ते 6 पर्यंत अंक आहे। डायस 1 ते 6 पर्यंत अंक असते। तर तिला 2 आले तर 2 घर समोर जायचं, 3 आले 3 घर समोर जायचं, 4 आले 4 घर समोर जायचं, 6 आले 6 घर समोर जायचं आणि जो गडी 100 ला पहिले येणार तो गट जिंकणार। या पद्धतीने आपल्याला खेळायचं आहे। ठीक आहे? पहिले कोण? चला सांगा। पान ज्यामध्ये पान आहे तो जिंकणार। ठीक आहे? याच्यात पान। ठीक आहे? तू फेक। याचा गडी कोण आहे? मया। चल 1 घर तू फेक। 2 घर समोर, 2 घर समोर, 1 2 घरावर जायचंय, घरावर थांबायचंय। घे बेटा 1 1 1 घर समोर। तुम्ही आपल्या गडीला सांगा 2 5 घर चल समोर। मधत जायचं हे बघ तू इथे आहे ना तर मधत जायचं 1 2 3 4 आणि 5। कुठे आला तू? 12 वर। किती? 12। काही अंक बघायचे, संख्या बघायची, अंक बघायचं, संख्या बघायचं किती आहे। तू कोणत्या घरावर आला? 12। ठीक आहे चल 2 मधत जायचं 1 2 चला 6 घर समोर। मयांक मोज ना चल ना चल 1 2 5 6 कोण जिंकणार? बघूया आपण। 6 मयांक चल 6 घर समोर 1 2 3 4 5 6 4 मयांक साठी 4 घर समोर। मयांक चल 4 घर समोर 1 2 3 4 2 मयांक चल 2 घर समोर।
किती वर आला तू 30 वर. किती 30. तू किती वर आले 23. 1 2 3 4 5 6. चल 2 कर समोर. 5 कर समोर. चल 5 कर. 1 2 3 4 5. व्हेरी गुड. 5 1 2 3 4 5. चल 1 कर समोर. हळूहळू मोजायचं नाही का जर मोजत आहे एवढी नको टाकू. 1 2 3 1 4 कर समोर. चल तुला आउट करायचं नाही एवढं. हा चल 2 आले का. कोण जिंकेल रे जिंकेल का पाहू. 6 1 2 3 4 5 6. 4 त्याला आउट करायचंय. आता पुन्हा उडी मारली तू आउट. 2 4 1 चल 1 2 3 4. किती वर आला तू 2 4. अरे अरे तिकडे नाही बस तिकडे ना. 70 च्या नंतर 71. हा 72 समजा 72 73 74. 6 कर समोर. 1 2 3 4 5 6. किती वर पोहोचला रे हा 80 वर पोहोचला. 80 वर पोहोचला. 3 आरुषी किती वर पोहोचले 59. 6 1 2 3 4 5 6. किती वर पोहोचला किती 86. आरुषी 5 2 चल समोर. किती पडले 6. चल किती पडले मयंकला जिंकायला किती पाहिजे 2. 3 पडले तर
नाही. 4 पडले तर नाही. 5 पडले तर 6 पडले तर 1 पडलं तर 1 पडलं तर चालणार ना तो घर. एक घर चालणार ना. पण त्याला 2 पडले तर तो जिंकणार. ठीक आहे. 5 ठीक आहे. त्याला 1 चान्स देऊ. आता किती? चाल 1 घर. हा 6 जाणार का समोर तू? नाही. तुला किती पाहिजे ना आता? 1 6. हा आरुषी कितीवर आहे? कितीवर आहे? 93. 2. बरं कोण जिंकणार? 5. नाही. नाही. तुझी 2. सगळ्यात जिंकलेला आहे. टाळ्या यांच्यासाठी टाळ्या. आता या खेळामध्ये काय होईल? 100 पर्यंत अंकाची ओळख पण होईल आणि समोर किती अंक जाणार, आपण किती घर जाणार म्हणजे बेरीज पण होणार. बरोबर. आता 3 पडले तर 3 आपण ऍड करणार त्याच्यामध्ये. बेरीज पण होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, 1 ते 100 पर्यंतचे अंक लहान मुलांना लिहून त्यांना आपण अंकाची ओळख आणि त्यानंतर आपण त्यांना बेरीज वजाबाकी या गोष्टी आपण सहजपणे या खेळाद्वारे आपण काय करू शकतो, त्यांना शिकवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण मुलांना शिकवलं तर मुलं हसत खेळत बेरीज वजाबाकी आणि अंक शिकून जातील. ओके. तर ही पद्धत काय करायची, सगळ्यांनी आपल्या आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी, अंक शिकवण्यासाठी, बेरीज आणि वजाबाकी शिकवण्यासाठी अशी पद्धत आपण काय करू शकतो, वापरू शकतो. धन्यवाद.